राष्ट्रसंत गाडगेबाबा निर्वाण दिन आणि काशीनाथ वाठोरे यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात सुरुवातीला हिराबाई काशीनाथ वाठोरे आणि भगवान वाठोरे यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि आमचे बाबा काशीनाथ वाठोरे यांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात आले आणि कार्यक्रम सुरू झाला। आम्ही मिरजवरून आहोत आणि माझी आई भाऊ नांदेडवरून जोडलेले आहेत। भारत नांदेडहून आहे। उत्तमराव मस्के ज्यांना सन्मानित करणार आहोत ते औरंगाबादहून आपल्यासोबत अनेक लोक आपल्यासोबत येणार आहेत। आपण कार्यक्रम सुरू करूया। राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा निर्वाण दिन आहे आणि माझे वडील काशीनाथ वाठोरे यांचा 12वा स्मृती दिन आहे। या निमित्तानं हा कार्यक्रम आपण झूमच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे। दौंडवरून जगताप साहेब आहेत, त्यांचं स्वागत आहे। नांदेडला माझी आई फोटोंना हार घालून वंदन करत आहे। हळूहळू लोक एक एक जुळत जातील, त्याच्यानंतर आपण पुढील कार्यक्रम पुढे जाऊया। सुरुवातीला भारत वाठोरे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील। अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा, मायेचा, करुणेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि या मालिकेतील तमाम सर्वच बहुजन महापुरुषांना व महानायकांना व त्यांच्या विचारांना, कार्यांना मी त्रिवार वंदन करतो। मी नांदेडहून भारत वाठोरे। आज कालकतीत आमचे काकाजी काशीनाथराव वाठोरे यांचा सुद्धा स्मृती दिवस याच दिवशी आहे। तर हा दोन्ही यांचा आम्ही कार्यक्रम नेहमीच सतत नांदेडला दरवर्षी साजरा करत असतो। पण यावर्षी विजूभाऊंची बदली झाली मिरजला आणि विजूभाऊ एकदम अत्यंत याच्यामध्ये असल्यामुळं, बिझी असल्यामुळं नांदेडमध्ये ऑफलाईन आपण फिजिकली सादर न करता आपण ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर या कार्यक्रमाला ऑल महाराष्ट्रामधून जमलेले सर्व बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका यांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करतो। तर हा कार्यक्रम आम्ही जवळपास आमचे काका गेले 2012ला आणि तेव्हापासून पहिल्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम चातारी येथे मौजा चातारी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ इथे साजरा केला होता। त्या कार्यक्रमाला बाबासाहेबांचे वंशज डॉक्टर राजरत्न आंबेडकरांना सुद्धा आम्ही या कार्यक्रमाला बोललो होतो विशेष अतिथी म्हणून। तेव्हापासून 2013 पासून आम्ही सतत या कार्यक्रमाचं नियोजन करत असतो। तर हा कार्यक्रम आम्ही चातारीला पहिला केला कारण काकाजी आमचे चातारीत रहिवास होता, त्यांचा चातारीमध्ये संपूर्ण हयात गेली त्यांची, त्याच्यामुळे पहिला जो कार्यक्रम होता तो आम्ही चातारीमध्ये साजरा केला। आणि त्यानंतर सातत्यानं आम्ही नांदेड इथे अंबानगर जे एअरपोर्ट रोडवर अंबानगर म्हणून आहे, त्या अंबानगर मध्ये राजगृह निवास आमच्या विजूभाऊने बांधलेला भव्य दिवे, त्या राजगृह निवासाच्या समोर एक पटांगण आहे, ग्राउंड आहे, त्या ग्राउंड मध्ये सातत्यानं दरवर्षी साजरा करतो आम्ही। पण यावर्षी काही कारणास्तव बिझी शेड्यूल असल्यामुळे कार्यक्रम आपण ऑफलाईन घेत आहोत। या कार्यक्रमाला सर्वच कार्यकर्ते आलेले आहेत, तर त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो पुन्हा एकदा। आणि तेथून आम्ही सर्वत्र साजरं करतो की काय पहिल्या वर्षी हे राजरत्न आंबेडकर साहेबांना बोलवलं, नंतर सातत्यानं काय त्याच्या नंतरच्या वर्षी आम्ही बहुजन कवी संमेलन घेतलं, त्याच्यानंतर कला संगीत मधला सुद्धा कार्यक्रम आम्ही नियोजित घेत असतो। या कार्यक्रमाला ख्यातनाम कैलास राऊत सारखे ख्यातनाम कवी गायक कैलास राऊत सारखे आम्हाला लाभलेले होते। आणि त्याच्यानंतर जे कवी संमेलन घेतलं, त्या कवी संमेलनाला आदरणीय प्राध्यापक चंद्रप्रकाश देगलूरकर सर आणि आदरणीय प्राध्यापक राजेंद्र गोनारकर सर असे जे महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम वक्ते आहेत ते सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। आणि नंतरच्या याच्यामध्ये आम्ही या कार्यक्रमाचं स्वरूप थोडं बदललेलं होतं आणि त्या बदलत्या स्वरूपामध्ये आम्ही जे लेखन, गायन आणि प्रबोधन याच्यामधला पुरस्कार आम्ही गेल्या वर्षीपासून देतो, 2-3 वर्षापासून देत आहोत। प्राध्यापक डॉक्टर गोनारकर सर यांना सुद्धा दिलेला आहे।
आणि याच्याच माध्यमातून दुसरा एक पुरस्कार ठेवला होता आम्ही, गीत, लेखन, गायन व प्रबोधन याच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणारे, त्याच्यासाठी आम्ही हे पुरस्कार ठेवला होता समाज स्वर. हा समाज स्वर पुरस्कार पहिल्या सुरूचा पुरस्कार आम्ही महाराष्ट्रामध्ये ख्यातनामा असलेले कवी गायक होते बळीराम हानवते सर, त्यांना दिलेला आहे. त्याच्यानंतरचा पुरस्कार आम्ही कैलास राऊत सरांना दिलेला आहे आणि आताचा पुरस्कार आम्ही उत्तमराव मस्के सरांना देत आहोत. तर मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की आम्ही सातत्याने हा कार्यक्रम साजरा करत आहोत आणि आमचा उद्देश, एकमेव उद्देश आहे की बा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून, कवी संमेलनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधनच व्हावं, हाच आमचा उद्दात हेतू या कार्यक्रमाच्या मागे असते. आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित असलेली मी सर्वांचं पुन्हा एकदा सातत्य हे करतो, धन्यवाद देतो आणि मी माझं प्रास्ताविक जास्त न लांबवता इथेच संपवतो. जय भीम, जय मुळीणवाची, जय भारत. धन्यवाद. हे भारत वाटोरे यांनी आमच्या कार्यक्रम आतापर्यंत झालेले कसे झाले, काय झाले या संदर्भात मध्ये प्रास्ताविक आपल्या समोर ठेवलेला आहे. याच्यानंतरचा कार्यक्रम हळूहळू पुढे जाईल. एक एक लोक आपल्यासोबत जुळत आहेत. दौंडवरनं जगताप साहेब आहेत आणि पुण्यावरनं नरवाडे साहेब आहेत. आपल्यासोबत कवी जुळलेले आहेत. कवींच्या कविता पण होतील या ठिकाणी, काही गायकांची गाणी पण होतील. उपकार नरवाडे आलेले आहेत, त्यांचं पण स्वागत आहे. सुरुवातीला मी दौंडवरनं जगताप साहेब आलेले आहेत. जगताप साहेबांचं स्वागत करतो. आणि आजचा जो कार्यक्रम राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा निर्वाण दिन आहे, स्मृती दिन आहे, विनंती करतो की त्यांनी या निमित्तानं आपलं वक्तव्य करावं, आपलं भाषण. माननीय जगताप साहेब, DY जगताप साहेब. गौतम बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई, तुम्हा आम्हा सर्वांची माता भीमाई रामजी आंबेडकर यांचं सुद्धा आज स्मृती दिन आहे. त्याचबरोबर आज राष्ट्रसंत महाराज यांचाही स्मृती दिन आहे. आणि त्याचबरोबर आपल्या वडिलाचा स्मृती दिन सार्वत्रिक व्हावा, त्यातून चांगला संदेश जावा, अशा अर्थाने गेले एक वर्ष वाठोरे साहेब, विजय वाठोरे साहेब आणि विजयमाला वाठोरे आणि संपूर्ण कुटुंब अनेक कार्यक्रम करतात. त्यातला महत्वाचा कार्यक्रम त्यांचा हा असतो. तेव्हा आणि विशेषतः काशीनाथ वाठोऱ्यांना सुद्धा आदरांजली वाहून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. तसा मी आजारी आहे तरी सुद्धा मला नाही म्हणता आलं नाही. खरं तर राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा. तुकारामाच्या विचार कुळीतले राष्ट्रसंत गाडगे बाबा होते. वडील झिंगराजी जानोरकर यांना दारूचं व्यसन होतं. तसं तर सर्व समाज दारूच्या अधीन झालेला असताना हे सुद्धा कर्जबाजारी झाले आणि स्वतःची जमीन त्यांनी विकली दारूपायी. आणि मग मामाच्या घरी त्यांचं दापुऱ्याला उदरनिर्वाह झाला. मामाचं काम करत, शेतीचं काम करत गाडगे बाबांना 2-4 मुलं झाली. प्रपंच चांगला झाला, परंतु त्यात ते रमले नाहीत. त्यांनी काय केलं, समाजामध्ये प्रबोधन करायला सुरुवात केली. ते लोकांमध्ये जात आणि म्हणायचे की बाबांनो, यात्रा में पत्थर बिठाया, तीरथ बनाया पाणी, अशा प्रकारे अंधश्रद्धेवर ते घालायचे. त्यापेक्षा तुम्ही काय करा, भुकेल्याला अन्न द्या, तहानलेला पाणी द्या, गरीब मुलांना शिक्षण द्या, अंध पंगूंना रोजगार द्या, त्याचबरोबर पशु पक्ष्यांना अभय द्या, गोरगरिबाची लग्न फुकट करा, असा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा आहेत. खरं तर त्यांचं कार्य सर्वश्रेष्ठ पटीतलं आहे. परंतु अजूनही घराघरात गाडगे बाबा
पोचलेले नाही. हे जर पोचले तर विचारसरणी लोकांची बदलू शकते. खर तर गाडगे बाबा कीर्तन करत असताना एका सावकाराने त्यांना बोलवलं की माझ्या घरी कीर्तन करा. ते त्या गावी कीर्तन केलं, पण येईल सगळ्या गावाला तुम्ही पुरणपोळीचं जेवण घालायचं. पुरणपोळीचं जेवण ठरलं, सगळ्यांना जेवण वाढलं, कीर्तन झालं. गाडगे बाबा पुरणपोळींनी खाल्ली नाही. ते तसेच त्यांच्यासाठी गाडी केली होती, त्या गाडीत बसले आणि चालायला लागले. ज्या गाडीत बसले होते त्या गाडीच्या बैलाचे पोट अगदी खपाळ झालेले होते, पोटात अन्न नव्हतं. गाडीवानाला म्हटले, का रे बाबा, ह्याला तू चारलंस का? तर म्हणले, नाही. तू कसं खाल्लंस म्हटले. तसंच ते गाडीच्या खाली उतरले, पायी चालले. असे पशु पक्ष्यावर दया करणारे सुद्धा गाडगे बाबा होते. गाडगे बाबा दिवसभर गाव झाडायचे, संध्याकाळच्या वेळी दारोदारी जाऊन भिक्षा मागायचे आणि भिक्षा मागल्यानंतर जे मिळेल ते अन्न त्यावर गुजराण करायचे. गाडगे बाबांचा वेश जर पाहिला तर डोक्यावर झिंज्या, अंगावर चिंध्या, एका कानात फुटकी काचेची बांगडी तर दुसऱ्या कानात कवडी, पायात 2 प्रकारच्या चपला, हातामध्ये झाडू, अशा प्रकारचा वेश त्यांचा असायचा. परंतु एकदा तासच ते गेले असताना पोळ्याचा दिवस होता, सणाचा. पाटलींच्या घरी पोळ्याचा वास येत होता. गाडगे बाबांनी गाव झाडलं होतं. तिच्या दारात गेला आणि भाकरी मागायला गेले. पाटील होताच, ते म्हटले, शिळी भाकरी त्यांना दिली. शिळी भाकरी म्हटल्यानंतर गाडगे बाबा म्हटले, शिळी भाकरी आणि आज तर पोळीचा वास येतोय. अरे म्हणले, भिकारड्या तुला कशाला पोळी पाहिजे. मग पाटील आला आणि मार गाडगे बाबांना मारलं. शेवटी तसेच ते काटे काढून गाडगे बाबा परत कीर्तनाला गेले आणि त्यांना पश्चाताप झाला. कीर्तन ऐकून ते मंत्रमुग्ध झाले. असे होते गाडगे बाबा. गाडगे बाबांनी बाबासाहेबांना सातारच्या भेटीमध्ये लाख मोलाची जमीन दान केली होती. पंढरपूरच्या भेटीमध्ये लाख मोलाची जमीन त्यांना दान केली होती. गाडगे बाबा एकदा मुंबईला आले, सभा चालू होती, हार घेऊन खालीच थांबले, परंतु ते वर आले नाहीत. बाबासाहेबांचं लक्ष गेलं. बाबासाहेब तिथं त्यांना खुणवत होते, बाबा तुम्ही वर या. ते म्हणले, नाही, आमची जागा इथंच आहे, तुम्ही त्या जागेचे मालक आहात. असे होते गाडगे बाबा. सभा झाल्यानंतर एकमेकांना त्यांनी आलिंगन दिलं आणि ते गेले. असंच एकदा गाडगे बाबांच्या भेटीचा दुसरा प्रसंग हा मुंबईचा आहे. मुंबईला गाडगे बाबा त्यांना भेटायला गेले, परंतु आजारी पडले. आजारी पडल्यानंतर ज्या दवाखान्यात होते तिथं बाबासाहेब गेले, स्वतःच्या 2 घोंगड्या बरोबर घेतल्या आणि त्यांना दिले. ज्या वेळी कीर्तनात ते जायचे तेव्हा सांगायचे, बाबांनो चांगलं शिका. बाबासाहेब कसे शिकले, मोठे झाले, त्यासारखं मोठे पण तुम्ही जपा आणि मोठे व्हा. गाडगे बाबा 6 डिसेंबर नंतर बाबासाहेब गेले आणि आपला मुलगा गेल्याचं त्यांना दुःख वाटलं नाही. त्यांनी कीर्तन चालू ठेवलं. पण गाडगे म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर मात्र 16 दिवस सतत गाडगे बाबा रडत राहिले आणि अगदी 20 डिसेंबर 1956 ते गेले. असे होते गाडगे बाबा, दलितांचे कैवारी, दीन दुबळ्याचे कैवारी आणि तुम्हा आम्हा संतांचे, तुम्हा आम्हा सर्व लोकांचे खऱ्या अर्थाने संत होते, विचारवंत होते. त्यांचे गुण किती गावा तेवढे थोडेच आहे. माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं थोडंसं अटकळत जरी झालं असलं तरी माझे विचार मांडायचा प्रयत्न केला. आता मी माझा मोबाईल बंद करू शकतो. सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानून थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. सर थँक्यू. जगताप सरांची तब्येत बरोबर नाही. जगताप साहेब आपल्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जीवनाबद्दल मार्गदर्शन केलं. सरांच्या हाताला सलाईन लावलेला आहे, तशाही अवस्थेमध्ये सर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर धन्यवाद.
आज आपण शाहीर उत्तमराव मस्के यांना समाज स्वर हा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. तर मला वाटते आपल्यासोबत उपकार नरवाडे आहेत आणि KP नरवाडे जे पुण्याहून आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. तर आपण हा पुरस्कार देण्याच्या आधी आणखी अशोक भोवरे सर 10-15 मिनिटात उपस्थित होणार आहेत. मला त्यांनी सांगितलं होतं. पुण्यावरनं नरवाडे सर आहेत. मी नरवाडे सरांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमात ते उपस्थित आहेत पहिल्यांदा. तर नरवाडे सरांना विनंती करतो की राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा निर्वाण दिन आणि माझे वडील यांचा स्मृती दिन या कार्यक्रमाच्या संदर्भानं त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावेत. माननीय नरवाडे साहेब. जे भी मी KP नरवाडे पुण्यावरून बोलतोय. आज मला एका ग्रुपवरती ही आपलं कार्यक्रमाची रूपरेषा मला समजली आणि त्याच्यामुळे मी जस्ट काय चाललं म्हणून त्याच्यावरती बघितलं. तर माननीय आपले पिताश्री काशीनाथ वाठोरे साहेब यांची जयंती निमित्ताने व गाडगे बाबा यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम तुम्ही घेता. मी ऐकलं, परंतु याच्यापूर्वी मी कधी अटेंड करू शकलो. आज योगायोग आला की तुम्ही आज ऑनलाईनवर घेतल्यामुळे चला अटेंड करण्याचा मला योगायोग आला. कालच मी सोलापूरहून आणि नांदेडहून इकडे आलोय. तर अशा महापुरुषांचे विचार आपण सतत प्रत्येक ठिकाणी घेत असता हे फारच चांगलं, समाजासाठी व मानवतेसाठी खूप चांगलं कार्य आहे. आणि हे विचार जर टिकले आणि विचार जर जगले तरच सर्व मानवांचं कल्याण होईल. कारण या सर्व मानवांनी जे काही समाजांसाठी जे काही कर्तव्य केलेलं आहे ते आपण विसरू शकत नाही. आणि आपलं कर्तव्य म्हणून विचाराच्या म्हणा किंवा ज्याला जसं करता येईल तसं जर आपण समाजाचे प्रति जर केलं तर निश्चितच हे विचार जगू शकेल, टिकू शकेल आणि मानवाच्या कल्याणासाठी तो फार फार मोठं कार्य असणार आहे. प्रत्येक जण अगं जगतोच, परंतु महापुरुषांनी आपलं जीवन हे समाजासाठी घालवलं हे विसरता कामा नये. आणि त्या दृष्टीने वाठोरे साहेब, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं. कारण ऐकलं मी अंबानगरलाही मधून मी येत असतो आणि तुम्ही प्रत्येक वेळेस हे असे विचार तुम्ही करत असता. आणि आज जे माणूस ह्या विचाराचा प्रचार करतोय समाजासाठी फार मोठं कार्य आहे ते. आणि मला वाटते या निमित्तानं तुम्ही करत असले ती मी ही श्रद्धांजली वाठोरे साहेब, काशीनाथ वाठोरे साहेबांना आणि गाडगे साहेबांना पोचू इच्छितो. आणि 2 शब्द मला व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभारी आहे. जय भीम. जय भीम. धन्यवाद सर. ऐका शाहीर उत्तमराव मस्के, संभाजीनगर. अंगारही शेमतेचा, अंगारही शेमतेचा कडून भीम गेला. नकळणाऱ्याची भवे आमचे घडवून भीम गेला. वादळ विषमतेचे, वादळ विषमतेचे अडवून भीम गेला. अर्बुदाशी आमचे नाते जोडून भीम गेला. भारताला बलशाली, भारताला बलशाली करणारा पाहिला. भारताला बलशाली करणारा पाहिला. दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला. दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला. भारताला बलशाली करणारा पाहिला. दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला. दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला.
साऱ्याच पुढर मंदी साऱ्याच पुढर मंदी विद्वान प्रेम सागर साऱ्याच पुढर मंदी विद्वान ज्ञान सागर म्हणून नीतीवर हिरवीला त्याने नांगर म्हणून नीतीवर हिरवीला त्याने नांगर शस्त्र विना लढाई शस्त्र विना लढाई करणारा पाहिला दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला जाती भेदचा जीवन गाडला तो विमान जातीयतेचा जीवन गाडला तो विमान बुद्धिबळाचा वापर केला तो विमान बुद्धिबळाचा वापर केला तो विमान घटनेचा घटनाकार घटनेचा घटनाकार गाजणारा पाहिला दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला भीमाचे घ्या विचार अरे भीमाचे घ्या विचार देऊ नका नकार भीमाचे घ्या विचार देऊ नका नकार साऱ्या नदीला मिळून हक्क अधिकार साऱ्या नदीला मिळून हक्क अधिकार मस्केच गीत गाय मस्केच गीत गाय गाजणारा पाहिला मस्केच गीत गायक गाणारा पाहिला दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला भारताला बलशाली भारताला बलशाली करणारा पाहिला दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला दुनियेत भीमराव गाजणारा पाहिला जय भीम धन्यवाद राईट सर धन्यवाद. आपल्यासोबत आणखी पंजाब रणवीर आलेले आहेत. पंजाब रणवीर बोलणार आहेत. ओंकार नरवाडे बोलणार आहेत. आणखी मृणालिनी दहीवळे काहीतरी आहेत. काही लोकांनी नावं लिहून आलेले नाहीत. नांदेडवरनं पवरे सर पण उपस्थित झालेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर प्रदीप कांबळे सर, आपण कुठून आहात सर? कांबळे सर. सुभाष साबळे आहेत. हो यस सर. अहमदपूर 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 ना. राईट राईट राईट. हो सर. यानंतर सुभाष साबळे अहमदपूर. माझं नाव सुभाष कोंडीबा साबळे, राहणार उद्दा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथून आहे सर. मी आपल्या पुढं आज भीमाई स्मृती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्यासमोर कवितापेक्षा गाणं या ठिकाणी आपल्या पुढे सादर करतो. लक्ष असावं. तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई. लाभले नायेथे प्यावयास पाणी, ज्ञानाची धारा अशा माळ राणी, तुझ्याच प्रेमाने आणलीस आई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई. वाळून जाची पाने ही गळाली, घालून पाणी अशा रानमाळी, फुलवून गेली तूच ठाई ठाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई. सद्दा धाम देऊन
दिलासा दुधाळ मिळे तूप रोटी सदा सर्व काळ त्यातलीच तुम्ही चाखतो मलाई कोणाचेच काही इथे कष्ट नाही तुझीच कमाई आहे ग भीमाई. शेवटी कालचे रिकामे आताचे निकामे जगतात जीवन तुझी आत नामे इथे गीत वामन खरे तेच गाये इथे गीत वामन खरे तेच गाये कुणाचेच काही इथे कष्ट नाही तुझीच कमाई आहे ग भीमाई तुझीच कमाई आहे ग भीमाई तुझीच कमाई आहे ग भीमाई. सुभाष साबळे यांनी आपल्यासमोर एक सुंदर गीत सादर केलं. आज जे काही आहे आपल्यासमोर सर्वांना जे आज मिळालेलं आहे जे काही आहे ती सगळी कमाई बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आंदोलनातून त्यांच्या प्रयत्नातून हे जे सर्व झालं आणि त्यातून आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे. तुझीच कमाई आहे ग कमाई. यानंतर आपण आज जे समाजस्वर आणि समाज शब्द हे जे पुरस्कार देणार आहोत त्या समाजस्वर हा पुरस्कार गीत लेखन आणि गायन आणि यातून समाजाचं प्रबोधन आम्ही हे पुरस्कार दरवर्षी देतोय. आम्ही सुरुवातीच्या वर्षी बळीराम हनुमते हिमायतनगर यांना हा पुरस्कार दिला होता. मागच्या वर्षी हा पुरस्कार आम्ही हदगावचे शाहीर कैलास राऊत यांना दिला होता आणि यावर्षीचा हा पुरस्कार जात आहे शाहीर उत्तमराव मस्के छत्रपती संभाजीनगर यांना. संभाजीनगरचे शाहीर उत्तमराव मस्के यांना हा पुरस्कार जात आहे. आता या ठिकाणी आम्ही एक त्यांना दिलेले प्रमाणपत्र आपल्या सर्वांसमोर स्क्रीनवर दाखवत आहेत. सर अभिनंदन 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 सर. प्रमाणपत्र दिसते का स्क्रीनवरती? हो छान 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 दिसते. दिसत आहे मस्के सरांचं अभिनंदन. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा निर्वाण दिन आणि काशीनाथ वाटोरे यांच्या 12व्या स्मृती दिनानिमित्त समाज स्वर पुरस्कार शाहीर उत्तमराव मस्के संभाजीनगर. गीत लेखन गायन तथा प्रबोधन क्षेत्रातील आपले उल्लेखनीय कार्य पाहता आमच्या पुरस्कार निवड समितीकडून या वर्षाच्या समाज स्वर या पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली आहे. दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी होत असलेल्या गीत गायन तथा बहुजन कवी संमेलन या कार्यक्रमात आपणास हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपले हार्दिक अभिनंदन. अभिनंदन थँक्यू. तर यानंतर मी शाहीर उत्तमराव मस्के यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात 2 शब्द आमच्यासोबत बोलावे. शाहीर उत्तमराव मस्के. सर्वांना प्रथमतः सप्रेम जय भीम. आज गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्याचप्रमाणे आपले सर्वांची माता भीमाई यांची पुण्यतिथी निमित्त आणि आपले निघून गेलेले वाटोरे काकांची आज सुद्धा पुण्यतिथी निमित्त समाज टीव्हीचे संचालक विजय वाटोरे सर आणि विजयमाला वाटोरे ताई हा कार्यक्रम ते दरवर्षी राबवितात असं मला माहीत पडलं आणि त्यांचा फोन आला
मस्के तुम्हाला आम्ही या वर्षी पुरस्कारसाठी निवड केलेली आहे. तर मला खूप हर्ष झाला की आणि सतत गेल्या 46 वर्षापासून मी महाकवी वामनदादा कर्डकची गीतं गातो आणि त्याचं एक मला एक पावते म्हणून आजच्या या पुण्यतिथी निमित्त काकाच्या वाटोळे काकांच्या आणि भीमाई त्याचप्रमाणे गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा योग जुळून आला. त्यामुळे अतिशय आनंद होत आहे. माझे या पुरस्कारासाठी आपण निवड केल्याबद्दल मी प्रथमतः आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या पुढील कार्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. आम्ही दिलेला पुरस्कार आपण स्वीकारला त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो आणि धन्यवाद सर, धन्यवाद. आणि यानंतर उमर खेळून आहेत पंजाब रणवीर सर. मला बोलता येणार नाही तरी पण आजच्या या दिवशी संत गाडगे महाराज आणि वाठोरे मामा यांच्या स्मृतीस अभिवादन करून या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे यावर्षी ऑनलाईन अटेंड करण्याचा प्रयत्न केला आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण प्रत्यक्षरित्या या कार्यक्रमात सहभागी नाही होऊ शकलो, परंतु ऑनलाईन का होईना या कार्यक्रमात सम्मिलित झालेलो आहोत. आणि माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे बोलण्याचा माझा प्रॉब्लेम आहे सध्या, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. पुन्हा एकदा स्मृतीस अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय भीम. राईट, थँक्यू सर. यानंतर आम्ही जे दुसरा पुरस्कार देणार आहोत समाज शब्द पुरस्कार. समाज शब्द पुरस्कार आम्ही यापूर्वी नांदेडचे चंद्रप्रकाश देगलूरकर यांना दिला होता पहिला, आणि त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर सर यांना दिला होता. आणि यावर्षीचा हा पुरस्कार आम्ही देत आहोत नांदेड सिडको येथील माननीय अशोक भवरे सर यांना आम्ही पुरस्कार समाज शब्द पुरस्कार देत आहोत. लेखन, भाषण आणि प्रबोधन या क्षेत्रात त्यांचं नांदेडला आणि परिसरात महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य आहे. या कार्याबद्दल आम्ही त्यांना समाज शब्द हा पुरस्कार देत आहोत, कारण ते शब्द घेऊन समाजात फिरतात आणि समाजाचं प्रबोधन करतात. ते लिहितात, बोलतात, या माध्यमातून समाजाचं प्रबोधन ते करतात. ते उल्लेखनीय कार्य आहे आणि म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या या कार्याला पाहता आम्ही त्यांना समाज शब्द हा पुरस्कार देत आहोत. माननीय अशोक भवरे, सिडको, नांदेड. प्रमाणपत्र दिसते का स्क्रीनवरती? दिसत आहे. राईट सर. तर अशोक भवरे सरांना लेखन, भाषण तथा प्रबोधन क्षेत्रातील दिसत आहे. यस, आपले उल्लेखनीय कार्य पाहता आमच्या पुरस्कार निवड समिती करून या वर्षाच्या समाज शब्द या पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली आहे. दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी होत असलेल्या गीत गायन तथा बहुजन कवी संमेलन या कार्यक्रमात आपणास हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपले हार्दिक अभिनंदन. विजयमाला वाठोरे, प्रकाशक समाज प्रकाशन नांदेड, संपादक समाज टीव्ही यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातोय. आमचा हा पुरस्कार सर स्वीकारत आहेत. धन्यवाद सर, धन्यवाद. या निमित्तानं मी अशोक भवरे सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी याच्या आधी अनेक वेळा हितगुज केलेला आहे, आमच्या कार्यक्रमात बऱ्याच वेळा ते बोललेले आहे. तर या निमित्तानं आज त्यांनी आम्हाला आणि समाजाला मार्गदर्शन करावं. अशोक भवरे सर. मला वाटते अशोक भवरे सरांची कट झालेला आहे, तर मी शाहीर उत्तमराव मस्के यांना विनंती करतो की त्यांनी एक गीत सादर करावं. बाबासाहेबांना बुद्ध धम्म दिला आणि म्हणून वामनदादा काय म्हणतात, महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात,
निळा आभाळाखाली ग माझ्या भीमाची क्रांती आली ग माझ्या भीमाची क्रांती आली ग निळा आभाळाखाली ग माझ्या भीमाची क्रांती आली ग माझ्या भीमाची क्रांती आली ग रात काळी होती तिथं भीम माझा गेला तिथं पहाट असली गाली ग पहाट असली गाली ग आणि माझ्या भीमाची क्रांती आली ग माझ्या भीमाची क्रांती आली ग पाणी माडचं तापलं पाणी माडचं तापलं नाक नाशिकचं कापलं पाणी कमाडचं तापलं नाक नाशिकचं कापलं नाक नाशिकचं कापलं थर थरली वैशाली ग आणि माझ्या भीमाची क्रांती आली ग माझ्या भीमाची क्रांती आली ग पाटलाची दादागिरी थंड झाली गोदागिरी पाटलाची दादागिरी थंड झाली गोदागिरी अरे दूर पळाली साली ग दूर पळाली साली ग अन माझ्या भीमाची क्रांती आली ग अन माझ्या भीमाची क्रांती आली ग साऱ्याची सारी घर साऱ्याची सारी घर ना धनी कुणी चाकर साऱ्याची सारी घर ना धनी कुणी चाकर हीच गर्जना झाली ग आणि माझ्या भीमाची क्रांती आली ग माझ्या भीमाची क्रांती आली ग वामनच्या वाडी मध्ये नारळाच्या झाडी मध्ये वामनच्या वाडी मध्ये नारळाच्या झाडी मध्ये ओदली जय भीमवाली ग ओदली जय भीमवाली ग आणि माझ्या भीमाची क्रांती आली ग आणि माझ्या भीमाची क्रांती आली ग आली ग निळ्या आभाळाखाली ग आणि माझ्या भीमाची क्रांती आली ग आणि माझ्या भीमाची क्रांती आली ग माझ्या भीमाची क्रांती आली ग हो निळ्या निळ्या आभाळा परी भीम माझा निळा होता इथे ज्ञानाची पिकती मळे भीम माझा मळा होता निळ्या निळ्या आभाळा परी भीम माझा निळा होता समाजाला धोका आता देऊ नका भरू नका स्वतःचा खिसा लढाना अरे सिद्धनाक लढीला जसा लढाना सिद्धनाक लढीला जसा समाजाला धोका आता देऊ नका भरू नका स्वतःचा खिसा लढाना अरे लढाना सिद्धनाक लढीला जसा लढाना सिद्धनाक लढीला जसा लढाना सिद्धनाक लढीला जसा समाज शब्द आणि समाज स्वर हे जे पुरस्कार दिलेले आहेत यांचे प्रमाणपत्र तुम्हाला आम्ही पोच करू. आता आपल्या व्हॉट्सअपवर आम्ही हे प्रमाणपत्र टाकलेले आहे. मस्के सर तुमच्या टाकलं आणि भोवरे सर तुम्हालाही तुमच्या व्हॉट्सअपवर हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तर या कार्यक्रमाचं जे समाज शब्द पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केला ते भोवरे सर या निमित्ताने बोलतील आणि या आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण अध्यक्षीय भाषण करतील समारोप करतील माननीय अशोक भोवरे सर. अशोक भोवरे सरांचा नेट चालत नाही त्याच्यामुळं अशोक भोवरे सर मोबाईलवर माझ्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. अशोक भोवरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपण जे पुरस्कार
मिळाला आपल्याला, पुरस्काराला उत्तर द्या आणि या कार्यक्रमाचा समारोप करा. समारोपी भाषण अशोक पवरे सर, नांदेड. विश्ववंदनीय विश्व मार्गदर्शक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या विचारांना व कार्यांना अभिवादन करतो. तसेच तिथे सर्व उपासक उपासक यांनाही देखील करतो. गेल्या मागच्या काही वर्षापासून समाज टीव्ही एक अतिशय चांगला उपक्रम राबवत आहे. संगीत, कला आणि भाषण, लेखन या माध्यमातून ते आपले समाज प्रबोधन करत आहेत. याशिवाय गेल्या 3 वर्षापासून ते या कलेला उत्तेजन मिळावं म्हणून पुरस्कारही ते देत आहेत. त्याबद्दल या समाज टीव्हीचं आणि या संचालकांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो. या वर्षीचा शब्दस्वर पुरस्कार आमचे मित्र शाहीर उत्तमराव मस्के यांना मिळालेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम ते राबवत आहेत. गेल्या अनेक कलाकारांचा त्यांनी समाज टीव्ही तर्फे छोटे छोटे व्हिडिओ घेणे, मार्गदर्शन करणे हा उपक्रम तो आपल्या सातत्याने राबवत आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि त्यांच्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त हा अंबानगर सांगली या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो. या वर्षी काही अपर्यायी कारणामुळे हा ऑनलाईन होत आहे. मी वाठोरे सरांना अशी विनंती करतो की पुढचा जेव्हा कार्यक्रम जेव्हा सांगलीला ऑफलाईन होईल तेव्हा या वर्षीचे आता तर तुम्ही जे जाहीर केले त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. परंतु पुढच्या वर्षी जेव्हा जाहीर होईल आणि ऑफलाईन कार्यक्रमामध्ये सर्वांसमक्ष उत्तमराव मस्के सरांना आणि मला सुद्धा हा पुरस्कार सर्वांसमोर दिला तर आम्हाला खरोखरच मनपूर्वक आनंद होईल आणि आशा व्यक्त करतो की या वर्षीचा पुरस्कार आणि त्या वर्षीचा पुरस्कार आपण सर्वांसमक्ष आम्हाला देणार. हा सर, ओके, राईट सर, काय हरकत नाही. बोला सर. धन्यवाद धन्यवाद. गेल्या काही अनेक वर्षापासून समाज प्रबोधनाचं कार्य अगदी पिशी असून सुद्धा, धावपळीच्या जीवनात असून सुद्धा ते आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. समाज टीव्हीला अनेक फॉलोअर्स भेटले होते, परंतु काही कारणामुळे, आता आपल्याला शाप म्हणा की काही म्हणा, पण काही कारणामुळे तो समाज टीव्ही मधातल्या काळामध्ये त्याचा बंद पडला होता. ते त्याच्यावर थोडीशी बंदी आणलेली होती. परंतु पुन्हा हा उपक्रम सुरू झालेला आहे. हा उपक्रम हा समाज टीव्ही आपलाच आहे आणि आपलं समजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे जेवढे कार्य आहे ते कार्य चळवळ, गीत गायन, मग ते लेखक असतील, साहित्यिक असतील, गायक गायिका असतील, सर्वांनी समाज टीव्हीला सहकार्य करावं आणि याच्यातून वाटोरे सर आपल्या चळवळीला गतिमान देतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. सर्वात शेवटी पुन्हा मला या वर्षीचा समाज शब्द पुरस्कार दिला त्याबद्दल समाज टीव्ही आणि सर्व संचालक मंडळाचा मी व्यक्त करतो. आणि सर्वांचे जर इथे जमलेले ऑनलाईन वर ते सर्व जमलेले आहेत त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो. आणि मला समारोपाचं भाषण करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल या संयोजकाचं मी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. आम्ही दिलेले पुरस्कार आपण स्वीकारलेत आणि आमच्या या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमात जे उपस्थित आहेत ते सर्वजण उपस्थित झालेत. या सर्वांचं मी आभार मानतो आणि याबरोबरच हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.